हरिओम. भगवद्गीता बोध. योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 11. विश्वरूप दर्शन योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ 11ोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 11. श्लोक क्रमांक 14. ततः स विस्मयाविष्टो हृष्टरोमा धनञ्जयः प्रणम्य शिरसा देवं कृताञ्जलिरभाषत. ते विश्वरूप दर्शन पाहून धनंजयाला अतिविस्मय वाटले. त्याच्या अंगावर रोमांच उभे राहिले. हात जोडून भगवंतश्रींच्या त्या रूपाला नमस्कार करत मस्तक झुकवून तो म्हणाला, भगवंतश्रींचे विश्वरूप दर्शन पाहून अर्जुन आश्चर्याने थक्क झाला आहे. एखादी गोष्ट ध्यानीमनी नसताना प्रत्यक्ष अचानक समोर घडली की विस्मय वाटतं. आपल्याला अशक्य वाटत असलेली गोष्ट प्रत्यक्ष समोर घडली की आपल्याला आश्चर्याचा झटका बसतो. जे दर्शन मंदिरात घ्यायचे, एखाद्या निर्जन स्थळी घ्यायचे, एखाद्या धार्मिक पवित्र स्थळी घ्यायचे, जे दर्शन शुचिर्भूत होऊन घ्यायचे, स्नान करून पवित्र होऊन घ्यायचे, असे दर्शन युद्धभूमीवर व्हावे. वा, अहो आश्चर्यम, अहो दर्शनम, अहो रूपम, अहो विश्वतोमुखम. याने विस्मय वाटेल, आश्चर्य वाटेल, नाहीतर काय होईल. आपण आपल्या या सारथ्याला, सख्याला प्रभू अशी हाक मारून तुझे ते दिव्य रूप दाखव असे म्हणतो काय, आणि तात्काळ आपल्याला ते दर्शन प्रत्यक्ष होते काय. अशा वेळी आपण बुद्धीच्या अतीत पलीकडे निघून जातो. येथे बुद्धी चालत नाही, कारण या गोष्टी अद्भुत अशाच असतात. अशा वेळी आपण आपले राहत नाही. जोपर्यंत आपल्या बुद्धीच्या कक्षेत गोष्टी घडत असतात तोपर्यंत बुद्धीच्या कसोटीवर ती गोष्ट तपासून आपण ती समजू शकतो. परंतु जेव्हा हे बुद्धीने उमजण्याच्या पलीकडे निघून जाते तेव्हा आश्चर्याला पारावार राहत नाही. अशा वेळी आपला आपल्या शरीरावरील ताबा राहत नाही. अशावेळी अंगावर काटा येतो, अंगावरील केस ताठ होतात, आपण रोमांचित होतो. या घडत असलेल्या घटनेने भीती वाटली तर आपल्याला शौच मूत्रविधी होतो, चक्कर येते, घशाला कोरड पडते इत्यादी. परंतु घडत असलेली गोष्ट आपल्याला सौख्य आनंद देत असेल तर आपण सुखावतो. आपल्या अंगावर रोमांच येतात, आपण पुलकित होतो. त्या विश्वरूप दर्शनाने अर्जुनाच्या अंगावर रोमांच उभे राहत आहेत. यानंतर स्वाभाविकच त्याचे त्या विराटाच्या पुढे हात जोडले गेले. तो नतमस्तक झाला. हे मुद्दामून करावे लागत नाही, हे आपोआप घडतेच. कोणी कोणाची मानगूट पकडून सन्मान करून घेऊ शकत नाही, तो आपोआप होत असतो. त्या विराट विश्वरूपापुढे नतमस्तक होऊन तो आता व्यक्त होत आहे. हरिओम.